नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मी आपल्यात येतो, भरपूर दिवस झाले आपल्यातील तुमचं सर्व पदाधिकारी मला विनंती करत होते, दादा तुम्ही विदर्भावर लक्षच देत नाही, तुम्ही काय अकोल्यात येत नाही, अमरावतीत येत नाही, बुलढाण्यात येत नाही, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जाता, मराठवाड्यात जाता, सर्व ठिकाणी जाता, तुम्ही कोकणात जाता, खानदेशात जाता। असो, तुमचं खूप प्रेम आहे, यायला मला उशीर झाला, पण खरंच सभागृह भरलाय तुम्ही, खरंच तुमचा मनापासून तुम्ही आज एवढ्या उन्हात इथं आले, मनापासून खूप खूप आभार मानतो तुमचा। बघा बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2014ला आपली परिस्थिती काय, मी काय कमी काय सांगत होते, 2014ला आपली परिस्थिती काय होती, 2019ला 5 वर्षांनी आपली कोळी महासंघाची परिस्थिती काय, वैयक्तिक सामाजिक याचा सगळ्याचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला। तुमच्या जेवढ्या समस्या आहेत, जेवढं काय तुमच्या मनात आहे, व्हॉट्सअपवरती अनेक प्रकारचे विधानं चालू आहेत, 2014 पासूनच्या मागचंही आपल्याला विचार करायचा आहे। कुठलं सरकार होतं, आपल्या किती समस्या सोडल्या गेल्या, या सर्वांवरती शेवटी आज जी आदरणीय रमेश दादांना जी आमदारकी भेटलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवावरतीच भेटलेली आहे। त्यामुळे मी अकोला जिल्हा सुद्धा प्रामुख्याने आहे, मी अकोला जिल्ह्यातील सर्व माझ्या समाज बांधवांचा धन्यवाद देतो मनापासून की दादांना मिळालेली आमदारकी तुमच्या जीवावरती भेटलेली आहे। आम्ही वारंवार कुठेही गेलो महाराष्ट्रामध्ये, आमच्या मुंबईपेक्षा जर आम्हाला कोणी प्रेम दिलं असेल भरपूर तर उर्वरित महाराष्ट्राने दिलेलं आहे। त्यामुळे मी कधीच माझ्या मनात शंका उद्भवत नाही आणि मी कधी लाजतही नाही सांगायला की खरंच या सर्व तुमच्या प्रेमामुळे जी आमदारकी आम्हाला भेटलेली आहे ती समाजाच्या सेवेसाठी भेटलेली आहे। मला सकाळीच कोणतरी माझ्या हॉटेलवरती आले, सांगत होती ती लोक, दादा कामं नाही झाली, दादा असं नाही झालं, दादा तसं नाही झालं। मी त्यांना एक प्रश्न विचारला, अकोला जिल्ह्यामध्ये युवा कोळी महासंघ का मला माहित नाही, पण कोळी महासंघ आहे मला माहिती आहे, पण ठीक आहे, महिला आघाडी आहे तशी युवा आघाडी पण आहे, मी युवाचा आहे त्यामुळे युवा आघाडी केलेली आहे, पण भाद्रपडी आणि युथ बॉडी महिला आघाडी एकच आहे। कधीही नाव कोळी महासंघच म्हणून पाहिजे, बाकी आपल्याला काय नको, युथ पदाचे सबसिडरी आहे आणि महिला त्याची सबसिडरी आहे। मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही मला विचारण्याची पहिला जेव्हा आपण निर्णय घेतला 2014ला सर्व समाजातले आपले नेते मंडळी उपस्थित होती, विभागीय अध्यक्ष होते, अध्यक्ष होते, तेव्हा आपण निर्णय घेतला की जी कामं आपण सातत्याने आघाडी सरकारमध्ये पाठीमागे लागलो की आजपर्यंत झालेली होती, 20-25 वर्ष झाली त्यांचं, मग करायचं काय, मी प्रश्न सुटणं कुठेतरी गरजेचं होतं। सर्वांच्या मताने कोळी महासंघाने लोणावळ्यामध्ये बैठक घेतलेली, कोण कोण उपस्थित होतं बैठकीला तेव्हा, आहे त्यांच्यात तुम्ही नव्हते, पदाधिकारी जे होते, जे पदाधिकारी होते ते उपस्थित होते आणि ह्या सर्वांच्या उपस्थितीने मार्गदर्शनाखाली आणि सर्वांचे विचाराने आपण भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करायचं ठरवलं। तेव्हा युतीचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं विधानसभेत नव्हतं ते, पण आता आहे। तेव्हाची परिस्थिती काय होती, 2013ला 18 मे 2013ला जी आर निघालेला, जे कर्मचाऱ्यांचा आता प्रश्न साहेबांनी उद्भवला, सगळ्यांना व्हॅलिडिटी सबमिट करायला लागली तर कामावरून काढून देणार। 2014ला एक राजीनामा सुद्धा आलेला आहे, त्याच्यावरती बोलली। 2014ला 30 जुलै 2014ला आणि 24 जुलै 2013ला 24 जुलै 2013ला आपण धडक मोर्चा काढलेला, त्यामध्ये सुद्धा अकोला जिल्ह्यातील, अमरावती जिल्ह्यातील, विदर्भातील, बुलढाण्यातील सर्व समाज बांधव बहुतांश समाविष्ट झाले। दोन्ही वेळ पावसाची होती,
दोन्ही वेळेस आपण एकच ठरवलेलं होतं की 18 मेचा जो कर्मचाऱ्यांवरती होणारा अन्याय हा थांबला पाहिजे. आपण त्या तत्कालीन सरकार आणि सरकारच्या मागे आपण लागलेलो होतो. अनेक तेव्हाचे नेते मंडळींनी दादांना आश्वासनं दिलेली, आम्ही ओव्हररूल करू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू आणि तुम्हाला वाचू. पण लोकसभेत सुद्धा त्यांनी काही केलं नाही की विधानसभेला आपण डायव्हर्ट झालो किंवा खोट्यावरती विश्वास ठेवलेलो. प्रश्न लोकांचा आहे, समाजाचा आहे. आता मी 2014 नंतरची तुम्हाला परिस्थिती सांगतो. 2014 पासून 2019 पर्यंत आपण काय काय टप्पे गाठले. 2014 ला ऑक्टोबरला इलेक्शन झाल्यानंतर 2015 ला सर्वात पहिला दादांच्या म्हणजे आपले जे आताचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रमेशदादा पाटील विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वाखाली आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करून, मला अजून आठवते माझ्या मोबाईलमध्ये अजून फोटो काढतो, सातत्याने कर्मचाऱ्यांचा दिलेला देताकी जातामध्ये जे आपण त्यांना सांगितलेलं आमचं आरक्षण आणि आमचं संरक्षण या दोन प्रामुख्याने वरच्या महाराष्ट्राच्या घाटावरच्या महाराष्ट्राचे दोन प्रामुख्याने प्रश्न आहेत ते आमचे सुटले गेले होते. 27 जुलैची गोष्ट आहे. अधिवेशन संपलेलं, अधिवेशनाच्या पहिल्या सुद्धा आम्ही वर्षा बंगल्यावर गेलेलो. ऑगस्टला अधिवेशन संपलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 11 का 12 ऑगस्ट होती, मला तारीख नाही आठवत, मोबाईलमध्ये तारीख आहे, त्याच्यावरती दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रोटेक्शन द्यायसाठी एक परिपत्रक काढलं आणि 21 ऑक्टोबर 2015 ला जे शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या का जातामध्ये गेलेला त्याचा पालन त्यांनी केलेला. पण दुर्दैवाने आपल्या विरोधात असलेले जे आदिवासी लोक आहेत ते लगेच कोर्टात गेले आणि ते परिपत्रक त्यांनी नागपूर खंडपीठाने रद्द केले. किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. त्याच्यानंतर परत आपल्यावरती कागदी तलवार होती. त्याच्यानंतर काय झालं तर सुप्रीम कोर्टाचा एक 2018 ला निर्णय लागतो फेब्रुवारी मध्ये आणि त्या निर्णयाप्रमाणे 95चं पण प्रोटेक्शन नाही आणि 2001 ला आपण जे काढलेलं तेही प्रोटेक्शन ओव्हररूल होतं. तर अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी बांधव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रमात होते. आता आपल्या नोकऱ्या जातील. रणधीर भाऊंनी सांगितलं आमदारांनी आता की या सरकारची भूमिका काय आहे. मग आम्ही परत मुख्यमंत्र्यांकडे गेलो की साहेब अन्याय सहन केला जाणार नाही. तुम्ही कधीही बघा आमची भूमिका स्पष्ट असते, दादांची पण आणि आमची पण. आम्ही काय आमदार व्हावं, मंत्री व्हावं यासाठी काय आम्हाला महामंडळ भेटावं यासाठी कधीच काम केलं नाही. कारण का अतिशय गरीब परिस्थितीतून दादा वरती आलेले आहेत. मी आज पाय चप्पल तरी घातले. माझ्या वडिलांनी आपले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान आमदारांनी जेव्हा ते लहान होते तेव्हा आमची तर गुरं होतं, कॅटल्स असतात ना, बैल असतात ना, शेती होती आमची. ते बैल वगैरे घेऊन चरायसाठी डोंगरात जायचे. तेव्हा त्या माणसाच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. अशा गरिबीच्या परिस्थितीतून त्या माणसाने हालाकीतून आम्हा तिन्ही मुलांना आमच्या घरच्या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षित केलं. उच्च शिक्षित केल्यानंतर चांगला पैसे कमवले. त्याच्यानंतर ते समाजसेवेला लागले. समाजसेवा करत असताना आमची एकच भावना असते, तुम्ही महाराष्ट्रात कधी विचारा, मंत्रिमंडळात कधी विचारा की आदरणीय रमेश दादांनी किंवा चेतन दादांनी कधी बदलायची कामं घेतल्यात, कधी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यात, कधी ऍडमिशनची कामं घेतल्यात. ही कामं आम्ही कधीच घेत नाही. पण समाजासाठी जे जे काही लागेल, ज्या ज्या गोष्टीला अडचणी आहे त्या त्या गोष्टीला माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही आव्हान आढळलेलं आहे. हे विधान मी नाही सांगत, हे रणधीर भाऊ सांगून गेले तुम्हाला की दादा तुमच्यासाठी आम्ही किती. तुम्हाला काय वाटतं 5 वर्षात तुम्ही सहन केलं का? तुम्ही बुलढाण्याने सहन केलं, औरंगाबादने सहन केलं. सर्वात जास्त अपमान मी सहन केलाय तुमच्यासाठी. मी 2-2 तास 1-1 तास मंत्रिमंडळाच्या कॅबिनच्या बाहेर मी तेव्हाही थांबत होतो आणि मी आजही आमदाराचा मुलगा म्हणून थांबत नाही. तिथं उभा असतो मी, काही कॅबिन मध्ये डायरेक्ट जात नाहीये. हे सगळं कोणासाठी लावलं आता? समाजाच्या स्वाभिमानासाठी लावलेलं. मला काय तर हे आहे जे होते ते त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. समाजाचं काम होत असेल ठिकठिकाणी तर समाज तुमच्या पाठीशी उभं राहील, तर कोणी महासंघ तुमच्या पाठीशी उभं राहील.
नाहीतर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार. माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्ये कट झालं. माननीय मुख्यमंत्र्यांनी शेवटी 5 जून 2018 बहिराची केस सुप्रीम कोर्टवर डिसाईड झालेली सर्व कर्मचाऱ्यांना काढायचं असं त्यांनी ठरवलं. किती जणांना माहिती सुप्रीम कोर्टात हात वर करा, सुप्रीम कोर्टात केस लागलेली किती कर्मचारी आहेत हात वर करा. कर्मचारी फार कमी आहे. त्या केसच्या विरुद्ध शेवटी महाराष्ट्र शासनाने 5 जूनला तो GR काढला. त्याचे बहुतेक GR आहे. 5 जूनला त्यांनी GR काढला. जेवढे काही 5 जून 2018 माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 8928/2015 व इतर याचिकांमध्ये दिनांक 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे मंजूर त्याच्यात 4 नंबर पॉइंटला सविस्तर घेऊन दिलेला आहे. सदर उपसमितीच्या शिफारशीवरती अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही अधिकारी ऑफिस कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र अवैध ठरले म्हणून सेवेतून कमी करण्यात येऊ नये. म्हणजे सरकारची भूमिका आहे. सरकारवरती तुमचा दबाव आहे. सरकारवरती दादांचा आणि माझा दबाव आहे म्हणून हे परिपत्र निघतं. नाही तर असं कधी परिपत्र आणि GR नाही. गेले 15 वर्ष ज्यांनी आघाडी सरकारमध्ये काम केलंय त्यांना चांगलंच माहिती आहे किती खस्ता खाल्लेले आहे. आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि तुमच्या सर्वांच्या ताकदीने हे जे काय केव्हाच 2015चं परिपत्रक निघालं, 2018चं जे GR निघाला, हे सर्व तुमच्या ताकदीने आलं. आता राहिलं अकोला जिल्ह्यामध्ये कोळी महासंघाने किती प्रगती केली 2014 ते 2019. मी आल्यानंतर जेव्हा बसलेलो सकाळी आंघोळीला करतात बसलेलो स्टेशनला गेल्यानंतर सर्वजण मी बोललो मेळावा ठेवलाय प्रगती किती झाली. कारण का मी प्रगतीला मानणार आहे. मी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेऊन आलेला व्यक्तिमत्व आहे. मी कधीच कोणाला जमवत नाही. मग ते मंत्रिमंडळ असू दे किंवा कुठली संघटना असू दे, माझं एकच तत्व आहे दादांचं, तुमची प्रगती व्हायला पाहिजे. जर स्थानिक पातळीवर तुमची प्रगती होत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी भांडून काय फायदा आहे. आज खासदार 5 वर्षासाठी होता. अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी किती बसतात समोर हात वर करा. बरं इथं किती आहे पदाधिकारी हात वर करा. पुढे यायचं असं काही नाही. बरं तुम्ही लोकांनी खासदारांकडनं कोळी समाजासाठी किती फंड मागितला तुम्ही कोणीतरी सांगा जाऊन. कोणीच नाही मागितलं. आता ही शोकांती. आता हे पण मी मुंबईवरून तुम्हाला सांगू की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहे त्यांना तुम्हाला साधं समाज उपयोगी समाज मंदिर जाती, व्यायामशाळा झाले, रस्ते झाले, तुमच्या घराचे प्रश्न झाले, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यांना वापरून घेता येत नाही. म्हणजे ही सुद्धा एक शोकांतिका आहे. म्हणजे 5 वर्ष निघून गेले, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची होती तुम्हाला, पण ती आता सांगायला लागतात 5 वर्ष संपल्यानंतर मला. म्हणजे हे काम सुद्धा मी तुम्हाला तेव्हा सांगायला पाहिजे होतं. मला माहिती वाटतं माझ्याबद्दल की आपल्याकडे सगळं होतं. आमदारांना 2 कोटीचा फंड असतो वर्षाला आणि खासदारांना 4 कोटीचा फंड असतो. आता मला सांगा आपण काय मागितलंच नाही, मग आपण काय फक्त मतदान करायला आहोत का? नाही ना. मग ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. गोष्टींची मागणी करायला पाहिजे. चला खासदार गेले दोदरे, आता 2 आमदार बसलेले. बरं 2 आमदारांकडून किती कामं करून घेतली करोडोची किंवा लाखाची सांगा. कोणीतरी एक सांगा किती फंडातून कामं करून घेतली. किती गेली? 10 लाखाचं शांतता खंडीची. अजून कोणाकडे झालंय का? मी फक्त विचारले कोण देते कोण नाही त्यासाठी चालू. तुम्हाला देत नाही तुम्ही अर्ज द्या. तुम्ही अर्ज द्या. कसं देत नाही कोण मला तेच बघायचंय. मागणी करा.
माझं काय म्हणणं आहे, तुमचे कसे कुठले प्रकल्प दिले? एक मिनिट मी विचारतो ना तुम्हाला, मी चर्चा तुमच्या बरोबर चर्चा आणि तुम्हाला प्रगतीसाठी चालू आहे. एक मिनिट ते डीपीडीसी तून दिले आमदार फंडातून दिले, पहिला नीट चेक करा जिल्हा परिषद. 2,35,00,000 म्हणजे मोठा फंड आहे, 2च कोटी असतो. तर माझं तुम्हाला काय विनंती आहे, स्थानिक पातळीवरती तुमची प्रगती व्हायला पाहिजे का नाही, मला एक गोष्ट सांगा. हो, मीही तुमच्यासाठी बाहेर आलोय, मीही तुमच्यासाठी आलोय की आज दादा आमदार झाले म्हणून मला हे कळलंय की आपल्याकडं किती तुम्ही घरकुल योजना सांगता, आदिवासींची योजना भरपूर आहे, समाज कल्याणाची योजना भरपूर आहे, आमदार फंड वेगळा आहे, दलित वस्तीचा फंड वेगळा आहे, असे भरपूर काही योजना असतात. याचा पुरेपूर वापर करा आणि कुठलाही आमदार किंवा कुठलाही खासदार आपण ज्यांना निवडून दिले हा काम नसेल करत तर सरळ जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांना सांगायचं, आणि पदाधिकारी करत नसेल तर माझा नंबर सुद्धा तुम्ही डायरेक्ट घ्या, मला सांगा कसं काम होत नाही बघा, नंबर लिहून घ्या, नंबर लिहून घ्या माझा. कुठलंही काम अडत असेल जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांना मला सांगा, आपण त्यांना मदत देऊन निवडलेलं आहे. 932 या नंबर केला आहे माझा, 932 0922 007. पुन्हा रिपीट करतो, 932 0922 007. विकास कामांसाठी कधीही फोन करा, रात्री 10 कृपया फोन लागू. जसं उद्योग साहेब नंबर दिलाय, 2-3 काळाची अशी साहेब नंबर दिला तर आम्ही साहेब असं झालं, आणि घराच्या शेजारी भांडण झालं, मग माझा पोरगा शाळेत जात नाही, महाबोधाने पकडलंय, ह्याच्यासाठी कृपया फोन नका करू. कारण त्यांना वाटतं दादा आमदार बनवलंय, दादा हेल्मेट साठी पकडलंय, दादा सीट बेल्ट नाही लावला पकडलाय. म्हणजे आपण मी तरी मला हसू येतोय, आम्ही दादा आमदार दिले यासाठी दिले प्रश्न सोडवायला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी यासाठी कृपया फोन नका करू. जे विकास कामाने जर कोणी तुम्हाला दाद देत असेल तर मला आवर्जून सांगा. स्थानिक पातळीवरती काम आहे ती करून घ्या. आज अकोला जिल्ह्यामध्ये जी वाढ व्हायला पाहिजे होती भरभरून मतदान आहे. रणधीर भाऊ काय सांगितलं, कोळी समाजाचा खूप प्रेम आहे, बोलणारच नाही म्हणजे प्रेम तर तिकडं निवडून आल्या किती 2400 मतांनी, कितीचा डिफरन्स 1200चा, आपलं मतदान किती 18,000चे आपण आसपास आहोत म्हणणारच ना. मग अशा वेळेस आपण त्यांच्याकडे जाऊन कामं मार्गी लावली पाहिजे, कामं करायला पाहिजे, हट्ट करायला पाहिजे. मागे कुठल्या गावाचा प्रश्न होता, मी मुंबईवर फोन केले, तुम्ही हे करणार होते, मोर्चा करणार होते, बारवळ्याचा पाण्याचा प्रश्न होता. आता धरण बांधला ते आपल्या महिला येतात, 2-3 महिला पडलेल्या सुद्धा रात्री एवढं काम होतो. मी रणजित फोन करून सांगितलं, भलं एका पक्षात आहोत पण मी शेवटी समाजाचा आहे आणि मी गोरगरीबच आहे. पहिला समाजाचा आहे, त्याच्यानंतर सर्व समाजाचा आहे. जर तिथं पाण्याची लाईन तुम्ही टाकली नाही तर ते लोक मोर्चा करतायत आणि मोर्चाला नेतृत्व मला करायला सांगतायत. आधी बात पुढे मागा बघणार नाही, नेतृत्व मोर्चामध्ये सर्व पळ करून पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. लगेच त्यांना बोलून काय म्हणजे मुंबईला कंप्लेंट केली, महिन्यात नाही 4-5 महिन्यात पाईपलाईनचं काम झालं. आता मी आल्यानंतर विचारलं पाणी कसं येतंय रे, तर दादा 2दा-3दाच पाणी सोडलंय, आता मध्ये लिकेज आहे, चिंता करू नका, अजून 6-8 महिने ती पाईपलाईन आपण दुरुस्त करून घेऊ. तेवढी जी काय तेवढी गाव आहे. माझं काय म्हणणं आहे, विकासाची कामं आहे गोरगरिबाची ती झालीच पाहिजे, त्याच्यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडतो आणि ही कामं व्हायलाच पाहिजे. कोळी महासंघाच्या प्रगतीबरोबर तुमची वैयक्तिक प्रगती सुद्धा व्हायला पाहिजे. आता मला सांगा, ठीक आहे,
खासदारकीसाठी नाही आपलं कोण उभं राहू शकत, आमदारकीसाठी मला माहित नाही तुमच्यातलं कोण इच्छुक आहे का, मतदान बरोबर नाही, पण जिल्हा परिषद पंचायत समिती ह्यामध्ये तरी आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे का नाही? मला सांगा, दिलं पाहिजे का नाही? आता आपलं आपातापाचं सर्कल आहे, मागोळीचं सर्कल आहे, म्हणजे जिथं आपलं मतदान प्रामुख्याने प्राबल्याने इथं तुम्हाला नेतृत्व भेटलं का नाही? पाहिजे का नाही? काय मीच फक्त काय दादानीच तिथं आमदार बनवलं आणि ह्यानीच तिथं म्हणलं? आमचं म्हणणं आहे स्थानिक पातळीवरती प्रगती व्हायला पाहिजे. ती प्रगती होत असताना ज्या पक्षाबरोबर आपण जुळलेलो आहोत, ज्या संघटनेबरोबर आपण जुळलेलो आहोत, तिथं मागणी करा. आमचा समाज एवढा आहे, कोळी समाजाला इथं नेतृत्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं तिकीट भेटलंच पाहिजे. आणि माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती, जर कुठल्या सर्कलमध्ये कुठल्या गावात आपला जर समाज मानव उभा होत असेल तर हे राजकीय पक्ष कुठलेही असू दे, शिवसेनेवाला त्याला देतो, भाजपवाला त्याला देतो, राष्ट्रवादीवाला त्याला देतो, काँग्रेसवाला त्याला देतो, बीबीएम वाला त्याला, असं कदापि करू नका. डिवाइड अँड रूल यांची पॉलिसी चालू आहे. कोणाला जर भेटत असेल आपल्याला तिकीट, त्याच्या पाठीमागे एक जुटीने थांबा, एक ताकदीने थांबा. कारण का आज जी स्टेटमेंट रणधीर भाऊ करतात, आता बाजूले सारखं एमएलसी पण रणधीर भाऊ करतात, आपलं चैनू भाऊ संचेती करतात, तुमचे कुठे करतात, आपला कोण रे तो 40 गावचा उन्मेष पाटील करतात, आपला संभाजीराव निलंगेकर, हे सगळं का आपल्या बाजूने स्टेटमेंट करतात? खूप अशी लोक आहेत जे आमदाराचे मत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की कोळी समाजाच्या मतदानाशिवाय आम्ही येऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण एकजुटी ठेवणं गरजेचं आहे आणि आपण एक संघ, एक दिलाने, एक मताने लढणं फार आवश्यक आहे. त्यामुळे कोणीतरी कोर्टात केस टाकलेले, जिल्हा परिषद पंचायत समिती काहीतरी पुढे गेली, तर 6 महिने पुढे गेली ना, ऑक्टोबरला होती. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मला तुमच्यातले कमीत कमी 3 ते 4 लोक ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये उभी राहिलेली पाहिजे. आणि ज्या पक्षाला दादा लोकसभेला विधानसभेला मतदान करायला सांगतील त्या पक्षाकडे मागा. जर त्या पक्षाला महागाला असेल, त्याला ताकदीची अनुभव नसेल, तर दुसऱ्या पक्षाचा सुद्धा दरवाजा ठोठवा. पण तुम्ही पुढे जा. माझी भूमिका एकच आहे, हमको अगर गिनती में नहीं लिया तो हम भी तुमको गिनती में नहीं लेंगे. ईद का जवाब आप पत्थर से देंगे. म्हणजे असं नाही की दादा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत म्हणून आता त्याने आम्हाला कोणाला तिकीटच द्यायचं नाही आणि मग आम्ही मतदानच करायचं, चेतन पाटील येतील, आम्हाला सांगतील दादा नाणे देतील, असं होणार नाही. जर आपल्याला प्रतिनिधित्व दिला तर एक दिलाने आणि एक मुठाने उभं राहायचं, नाही तर तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्रपणे मोकळे आहात. मी तुला सांगतोय तुम्हाला, मी अजिबात पक्षपात करत नाही, पण माझी लोक वर गेली पाहिजे. तर आम्ही आयुष्यभर मतदानच करतोय. तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम भी आगे बढ़ना चाहते भाई, तुम भी हमारे कभी तो पीछे रहो. वाटत नाही का तुम्हाला तुमच्याकडे कोणी नगरसेवक व्हावे, जिल्हा परिषद मेंबर व्हावे, सभापती व्हावे, पंचायत समितीला जावे? माझी तर इच्छा आहे बाबा. मी महाराष्ट्राला स्पष्ट सांगतो सगळ्यांना, जिथं आयडिओलॉजीचा प्रश्न आहे, जिथं देशाचा विकासाचा प्रश्न आहे, कोणाच्या बाजूने राहायला पाहिजे, हा एक मोठा गुण आहे. आता एसटीच्या प्रश्नावरती, आता तुम्हाला कर्मचाऱ्यांचा प्रश्न सांगितला, माझ्याकडे दोन्ही आहेत, ते आपणच केलेलं आहे. कोळी महासंघाने हे दोन्ही परिपत्रक 21 ऑक्टोबर 2015चा व 5 जून 2018चा हे दोन्ही तुमच्या ताकदीमुळे, तुमच्या प्रेमामुळे, महाराष्ट्र शासन तुमच्या दबावामुळे, मी आणि रमेश दादा पाटील फक्त एक निमित्त आहोत ते करायला, पण हे दोन्ही पत्रक जे कर्मचाऱ्यांविषयी निघाले हे तुमच्या सर्वांच्या ताकदीने निघाले. त्यामुळे तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो मी. त्या दिवशी पण आम्ही सोमवारी सीएमचेच कडे होतो वर्षा म्हणल्यावरती, मग सांगत होते तुमको भेटतो हो भेट नाही पडेल, तुम्ही नाही म्हणू शकत नाही ना. दुसरी गोष्ट, आता एसटी मध्ये एक राजीनामा आहे मी त्याच्यावरती
एसटी मध्ये आपला समाज समाविष्ट करण्याबाबत आता एक राजीनामा आलाय बघा, एसटी मध्ये समाविष्ट वाचून दाखवतो तुम्हाला. महोदय, मी शिवप्रसाद भांडे, तालुका जिल्हा अकोला, आपल्या कोळी महासंघ या संघटनेत जिल्हा प्रवक्ता या पदाचा राजीनामा देत आहे. आता कारण आहे का? कारण की कोळी महासंघ या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आरक्षण हे होते, त्यामुळे उद्दिष्टांचा संघटनेला विसर पडला आहे. 3. कोळी बांधवांनी कास्ट सर्टिफिकेटचा पहिला प्रमाणपत्र मिळण्यासाठी आत्महत्या केल्या. त्यामुळे मला असे वाटते की जर देता की जाता या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वाक्य पूर्ण झाले असते तर 3 दिले. कोळी बांधवांनी आत्महत्या केली नसती. या सर्व घटनाक्रमाला आपण सर्व जबाबदार आहोत. कुठे भांडेजी कुठे आहे? बरं, आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पदाचा राजीनामा देणं फार सोपं असतं. प्रश्नापासून पळ काढणं फार सोपं असतं. मी या काळात हे वापर माहिती का, मी जिंदगीत कधी खोटं काम केलेलं नाहीये आणि आयुष्यात माझ्या वडिलांनी मला करायला कधी सांगितलं नाही आणि मी कोणाला घाबरतही नाही. पण ह्याची स्पष्टीकरण आम्ही जनतेसाठी आलो, जनतेला कळलं पाहिजे की हे काय फोटोग्राफर बांधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 282 सीट भारतीय जनता पार्टीच्या सिंगल हँडेड पक्षाच्या माध्यमातून वरती काय जुडले ते एनडीएचे, पण 272 ची मेजॉरिटी लागते. हे घेऊन देशाच्या सर्वोच्च पदावरती बसलाय का नाही? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 122 प्लस 1 जानकरचा 123 आणि शिवसेना घेऊन सर्वोच्च पदावरती महाराष्ट्रावरती बसलाय की नाही? आयुष्यात खूप काही गोष्टी असतात. ह्या दोघांनी पण खूप स्वप्न बघितलेले, खूप विचार केलेले. मी अमुक करेन, मी तमुक करेन, मी 100 सिटी करेन. झाले पूर्ण? झाले का पूर्ण? भांडेजी, खूप काही गोष्टी असतात, खूप काही अडचण असते. या खुर्शीला किती काटे आहेत ना, ते फक्त जे लोक बसतात ना त्यांनाच माहिती असते. राजीनामा देऊन काय नाही होणार. मी तर हा घेणार पण नाही तुमचा राजीनामा. मी आता सांगतो, राजीनामा मी स्वीकारत पण नाही. जोमाने काम करा. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तुम्हाला काय वाटतं आम्ही शांत बसलेलो? तुमचे जास्त अपमान मी सहन केलाय, तुमचे जास्त अपमान दादांनी सहन केलाय. कोणासाठी? आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी आहे? मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिला हमालाची नोकरी गेली, मग पोस्टमॅनची नोकरी गेली, मग 5,000 फुकट, मग 5,000ची नोकरी, मग 7,000ची नोकरी, 14,000ची नोकरी, 19,000ची नोकरी, 25,000ची नोकरी, मग पार्टनरशिप, मग लाख रुपये फीस घ्यायचं. मग कोणी एवढे? या सर्वाला सुद्धा लाख म्हणून मी फक्त समाजाच्या प्रेमापोटी त्यागाच्या भूमिकेने मागलेलो आहे. मीही जर स्वार्थी झालो असतो, दादा हा राजीनामा काम होत नाही, मी चाललो. 25, 50 वर्षापासून तिरा फुटलेला आहे. आपण काम करायला गेलो कारण बाकीचे लोक सुद्धा शेवटी सरकार चालवायला लागतो. समजलं का? मी काय तुम्हाला ओरडतो किंवा माझा अधिकार आहे, मी फक्त एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय. देवेंद्र फडणवीसला सुद्धा मुख्यमंत्री आहेत आपले, हुशार माणूस आहे. अहो, काम करताना ज्याला अडचणी असतात ना त्यालाच माहिती असतं. आता तुम्हाला काय वाटतं आम्ही काय मूळ एजेंडा विसरलोय आमचा आणि तुम्हाला काय फक्त मतदानासाठीच मी आलो इथे? परत आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पुढे जाऊ, तुमची कामं पडली पाहिजे. आपण स्वतः आरक्षणासाठी कोळी महासंघाच्या वतीने तुम्ही आणि समाज बांधवांनी कलेक्टरकडं आणि आयुक्तांकडं काय काय केलं? अमरावतीची जाऊन सांगा मला, काय प्रयत्न केले तुम्ही? सांगा मला प्रयत्न. तुम्ही खुला डिस्कशनला आहे. मी खोटं काम केलं? किती तारखेला? किती तारखेला काय? कधी? बरं. माझ्या गावाला 2 कारखाने काढले.
काढले बरं. मोर्चा काढला, 2 कास्ट सर्टिफिकेट काढले का नाही ही ताकद बोलायचे, 2 काढल्यावर होते. अरे काय झालं दादा गर्दी देतो ना बस देऊ ते पण ते का निघाले प्रश्न पण तुमचाच आणि उत्तर पण तुमच्याचकडे आहे. तुमच्या स्वतःच्या मनगटावरती आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती ताकद ठेवा. मी वरती सरकारमध्ये दबाव टाकायला बसलोय, पण लोकल पातळीवरती जो दबाव टाकायला पाहिजे जा आमदाराकडं नाही ते 2021 ला मतदान, जा खासदाराकडं नाही ते 2021 ला मतदान. गेले तुम्ही सांगून तर बघा आमच्या बरोबर चला का सर्टिफिकेट काढा. जेव्हा ते येणार नाही तेव्हा मला सांगा अरे मतदानाची ताकद तुमच्याकडे दिलेली आहे, पण तुम्हाला विसर पडलेला आहे की तुमचं ताकद किती आहे म्हणून. जरा आता शांत बसून ऐका. तर आपल्याकडे मतदानाची ताकद आहे, मतदार आपली ताकद त्यांना माहिती आहे, हे वापरायला शिका. आणि काय अडचणी असतील तर दादा बघतायत ना आता आमदार झालेले आहे. आमदार नव्हतो तरी पण आपण भरपूर काम करत होतो आणि आमदार आता आहे तरी त्याच्यात दुपटीने काम करतो. कास्ट सर्टिफिकेट का भेटत नाही ह्याला स्क्रुटिनी कमिटी प्रामुख्याने जबाबदार आहे. बरोबर आहे, स्क्रुटिनी कमिटी जबाबदार आहे ना. या क्षेत्रात नाही त्या क्षेत्रात नाही अमुक नाही क्षेत्राबद्दल उलट तरी ते सांगत नाही. ह्यासाठी आता आपण काय केलं कोळी महासंघाने, कोळी महासंघाने काय केले माननीय मुख्यमंत्र्यांचे साहेब 2014 ला तुम्ही सांगितलेलं की कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सुलभरित्या होती, अजूनपर्यंत संपत नाही, पुढे 2021 ला. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी काय केलं मुंबईचे उच्च न्यायालयाने काय करायला पाहिजे, रमेश पाटील साहेब दादा काय करायला पाहिजे म्हटलं आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला या तिढ्यातून सुटका पाहिजे, आमचे समाज बांधवांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी पाहिजे. त्यांनी काय केलं मुंबई उच्च न्यायालयाचे PB हरदास रिटायर्ड उच्च न्यायालयाचे जज आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. का नेमले? कारण का आम्ही 10 वेळा सांगत होतो या आम्हाला स्क्रुटिनी कमिटी नको आहे, ते जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय करतात, ते आमची बाजू खरं आहे तरी ते मानत नाही आणि ते आम्हाला फेटाळून लावतात. मुख्यमंत्र्यांनी काय केलं लगेच आदेश काढले, आपण लेटर दिलं, मुख्यमंत्र्यांनी लगेच आदेश काढले, PB हरदासला चेअरमॅन बनवला, अध्यक्ष बनवला आणि त्या समितीमध्ये माझं वकील म्हणून आणि औरंगाबादचे कोण असतं त्यांना माहिती आहे सिनियर ऍडव्होकेट सतीश तळेकर आहे, त्यांना सुद्धा घेतलेलं आहे. का घेतलेलं आहे? कारण का यांनी आयुष्यभर आपल्याकडे कोण तज्ञ लोक नव्हते, त्यांनी फसवाफसवीच केली आणि दिशाभूलच केली. म्हणजे जे काय हे जाती घरी तिथं बसायचे ह्यांना आता अक्कल नव्हती, पण हे दिशाभूल करायचे. आता हा तिरा शेवटी मला सांगा राजीनामा देऊन सुटेल का किंवा भांडण करून किंवा आता मी सांगतो दुसऱ्या पक्षाला मतदान देऊन सुटेल का? हे ज्या गोष्टी आहेत आज या सरकारची भावना तरी आहे ना करायची, काहीतरी काढतात तरी ना परिपत्र GR कमिटी. मागील 25 वर्षात तुमचं सोडायसाठी समाजाचं सोडायसाठी काय केलं कोणी आठवतंय कोणाला सांगा मला? आठवत असेल मागील 25 वर्षात एक 95चं GR तो सुद्धा युती सरकारने काढला. अरे या सरकारचं मानसिकता तरी आहे, या सरकारचं तुमच्याबद्दल प्रेम तरी आहे, त्यांना वाटतंय तरी तुमच्या नोकऱ्या वाचाव्या, स्क्रुटिनी कमिटीची कार्यपद्धत बदलावी, त्यांना आपण रद्द करावं. आज त्यांची मानसिकता तरी आहे म्हणून ते काढतात तरी त्यांना तिथे विरोध होतो की असं नका समजू की अरे आम्ही निवडून गेल्यानंतर 2-3 आदिवासी आम्हाला 4-5 गोळा होतात तरी ते ह्याचे सगळे जमा होतात. त्यांना सुद्धा टॅक्टफुली हँडल करून करावं लागतं. म्हणून त्यांनी आता PB हरदास यांची जजची रिटायर्ड जजची समिती नेमलेली आहे. मी समितीवरती स्वतः आहे, चिंता करू नका. आपण या तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटत नाही, जे तुम्हाला आता ब्लड व्हॅलिडिटीवरती आमचं तेही आग्रह होता, ब्लड व्हॅलिडिटीवरती 2017 ला माझं म्हणणं आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अधिवेशनामध्ये 2017 ला GR निघाला. त्या परिपत्रकामध्ये तो
तो GR मी दादा आमच्या शिष्टमंडळाने सांगितलेलं मुख्यमंत्र्यांना की ज्यांच्या घरी व्हॅलिडिटी आहे, ज्यांच्या घरी कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यांच्या पाल्यांना, मुलांना किंवा पुतण्याला हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ब्लड रिलेशन वरती देण्यात यावं. हा आपण झालेलं मागणी आपली. आणि नेमकं अनुसूचित जमातींना त्याच्यात वगळलं आणि जाती SBC भटक्या विमुक्त्या OBC यांना करण्यात आलं. आम्ही मुख्यमंत्री 3 ऑक्टोबरची गोष्ट मला माहिती आहे ना, मंत्रिमंडळाची केंद्रीय मंत्री निरंजन सातवी बरोबर आम्ही तिथं होतो. त्या मीटिंगला कोण होतं का? होते ना. मग आम्ही नंतर साहेबांना विचारलं, साहेब असं का तुम्ही तर आम्हाला बोलले साहेब सगळ्यांसाठी केले नाही म्हणजे काही गोष्टी आहेत, थोडा लोकांचा विरोध होता. आपला प्रामुख्याने पाठपुरवठा चालू आहे, तुमचे जास्त आम्हाला कळलं आहे. बरं आम्हाला तर काही स्वार्थ नाहीये, बरं आमच्या तळमळीत कुठं कमीही नाही. मी जाहीरपणे सांगतो, जर आम्ही काय केलं असेल तर आपण खुली किताब आहे. कारण का निस्वार्थपणे जो काम करतो तो सर्वांचे सामोरे जातो. आता हाता समिती आपण केलेली आहे, कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो. हा तिला फार गुंतवून ठेवलेला आहे. जाणीवपूर्वक 80च्या दशकापासून 77ला क्षेत्रबंधन उठल्यानंतर 76-77ला हा जाणीवपूर्वक एका विशिष्ट नेत्याने, महाराष्ट्राचा एक मोठा नेता आहे, मी नाव नाही घेणार पण विशिष्ट नेत्याने जाणीवपूर्वक गोवारी हत्याकांड नंतर नागपूरच्या हे विशिष्ट नेत्यांनी हे कोळी समाज, त्यांना माहिती आहे प्रामुख्याने रणदीप बाबूशी बोलले, अरे मला माहितीच नाही, मला वाटलं की ते समुद्राची इथंच आहे. दऱ्या खोऱ्यात राहणारा हा महादेव कोळी समाज आहे. यांना नॉलेज शॉर्टेज आहे, तर मी तरी काय करू. आणि जो काय उर्वरित समाज आहे तो बेटावरती आहे, जिथं ज्याची रोजगार भेटलं, ज्याचे त्यांनी उत्पन्न केलेलं आहे, तो बिझनेस आहे बेटावरती येण्याचा. पण जे काही आज विधान होतात आमदार शॉर्ट ऑफ नॉलेज, व्हॉट कॅन वी डू. पण त्यांना माहिती आहे ना जळगावमध्ये एवढी ताकद आहे, विदर्भामध्ये एवढी ताकद आहे का. तर हे षडयंत्र का रचलं गेलं. तेव्हा ते मुख्यमंत्री होते, लई शहाणा होता तो माणूस. त्याला माहिती आहे कोळी समाज काय शेवटी शासकीय यंत्रणेकडनं डिटेल्स असतं. त्यांना माहिती होतं जर हा पुढे गेला तर विशिष्ट लोकांना याचा त्रास होणार आहे, विशिष्ट त्यांच्या लोक. म्हणून हे जाणीवपूर्वक टाकलेलं षडयंत्र होतं. थोडा धीर राहा, विश्वास ठेवा. मी गेलोय, आम्ही काम करायचे प्रयत्नातच आहे. तुम्ही उद्या सांगितलं ना दादा काय हो तो बिल्ला तुमच्या ह्याच्यावरती भेटलेला आमदारकीचा, मी दादांना सांगतो तो बिल्ला मुख्यमंत्र्यांकडे ठेवून टाका, राजीनामा देऊन टाका. समाजाचं काम होत नसेल तर आम्ही खुली किताब आहे. पण कधीही लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह लोक जी असतात ना सातत्याने संघर्ष करायला लागतो. देश स्वातंत्र्य व्हायला किती वर्ष लागली सांगा, द्या उत्तर. देश स्वातंत्र्य व्हायला किती वर्ष लागली. 150. त्याच्यात पण नालायक होते 150व्या वर्षाला. आता मी कुठले माणसाला बोलत नाही, पण शेवटी हे देश स्वातंत्र्य व्हायला ज्या माझ्या भावा बहिणींनी आहुती दिली, जे माझे भाऊ फाशीवर चढले, ज्या माझ्या बहिणींनी फाशीवर गेल्या, ज्या विधवा झाल्या, ज्या माझ्या भावांनी छातीवर गोळ्या घेतल्या, त्यांच्यामुळे देश स्वातंत्र्य झालेला आहे, कुठे संग्रामामुळे झालेला नाहीये. आणि माझ्या भावांची सुद्धा या आरक्षणासाठी बळी गेलेली आहे. आम्हाला खूप दुःख आहे की लवकर सुटलं गेलं नाही, कोणाचा तरी प्राण गेला. आम्ही बुलढाण्याला पण आलेलो, आम्ही सैनिकांना गेलेला तिथेही गेलेलो आहे. कोणी आम्हाला दुःख तुमच्याहून जास्त होत आहे, पण शेवटी काम करायची मर्यादा आहे. ते काम विशिष्ट पद्धतीने सगळ्यांना सांभाळून घेऊन काम गोल बोलून करता येईल. विरोधात जर काम होत होतं, विरोध करून जर काम होत होतं, मग आतापर्यंत तुम्ही करत काय होते. 77 पासून तुम्ही करत काय होते. आता तुमच्या जिल्ह्यातला मंत्री पण होता, काय बोलायचं तिथं यायला लागेल मला विषय घेऊन. आता मला सांगा, होता तो नेक माणूस तो बाळासाहेब, त्याला सोडून तिकडे गेलं, 4 जण घेऊन
स्वतःचा पळाला दुसऱ्याला पळवतो. परत बसपा, शिवसेना, बीबीएम, काँग्रेस ह्याच्याने काय होतं माहिती का? ह्याच्याने काय होतं माहिती का? वरती लेवलला काम करायला कठीण जातं. मला वरती लेवलला काम करायला कठीण जातं. तुम्ही सोपं बोलले, काय झालं त्या जागेदाराचं, काय झालं त्या जागेदाराचं, काय कमी. मग आपल्याला ती अशी मांजरं फिरतात, त्यांना तुम्ही कधी जाऊन बोलले का? कशाला नाटकं करता तुम्ही? निवडून तर नाही येणार, मग कशाला नाटकं करून त्रास देता? एक म्हातारी राहत प्रश्न तरी सुटतील. राजकारण होतं, त्या राजकीय वातावरणामध्ये संघर्ष करून त्यांच्याकडे आपण काम करून तरी घेतोय. नाही तर ह्यांनी काय काम करून घेतलं? झालं स्वतःच भोगलं, झालं. मी या पक्षात आहे, मी त्या पक्षात आता कुठं जाणार आहे वाटलं, मी ऐकलेलं आहे. आता माझ्या कामावरती प्रगती कशी करायची होती म्हणून एक डुप्लिकेट महासंघ उघडला गेला आणि त्याचं नाव त्या माणसाने आदिवासी कोळी महासंघ ठेवलं. बरोबर ना? आपलं फक्त कोळी महासंघच आहे. कशाला? माझं काय म्हणणं आहे, आता ज्येष्ठ लोक बसलेले तिथं, हे बघा मामा टोपी घालून बसलेले, त्यांच्या जवानीत त्यांना जेवढं करायचं होतं, महाराज पण बसले, त्यांच्या जवानीत जेवढं करायचं होतं ते त्यांनी केलं. अरे जवानी नाही झालं तर म्हातारपणी तुझ्या बापाने करून दाखवलेलं का? मला सांगा तुम्ही कशाला खोटी आश्वासनं देणार तुम्ही समाजाला? एक तर तुझ्याकडनं होणार नाही, तुला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करायचंय. माझं काय म्हणणं होत नाही ना, नवीन पिढीला सरकवा. माझ्याकडे झालं नाही मी काय करेन? माझ्यासाठी 4 लोक तयार आहे. तुम्ही बाबांनो, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा तेच झालं. माझ्याकडनं देश स्वातंत्र्य झाला नाही, आता तुमची लढाई मला लढायचं पोरीनो तुम्हाला. म्हणून ते माझे क्रांतिकारी भाऊ बहीण त्यांना शिकवण देऊन गेले. त्यांनी त्यांचं बॅटन पुढे दिलं की आता तुम्हाला सांभाळायचंय. हे मारायला टेकले, हात धरायला लागतं, असं चालायला लागतंय, तरी पण म्हणणार आता मीच सोडवणार. अरे सुटायचं असतं तर ते तेव्हाच सुटलं असतं. म्हणून परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जरी माझ्या समाजाचा माझा उद्या भाऊ जरी असला, माझे वडील जरी असले किंवा मी जरी असतो आणि मी समाजाच्या विरुद्ध जात असेल किंवा समाजाचं नुकसान करत असेल, तर अशा लोकांना तुम्ही जागा दाखवल्याशिवाय थांबायचं नाही. माझी परमिशन आहे. मी नाही पहिला, समाज पहिला आहे. मी पहिला नाही, समाज पहिला आहे. तुझ्या घरी कोणाला दुखतंय रे? तुला काय करायचं व्हॅलिडिटीचं? पण माझ्या गोरगरिबाला व्हॅलिडिटीची गरज आहे, कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे. शांतारामजी 2 सर्टिफिकेट काढल्या, तुमचा खूप खूप अभिनंदन. शांतारामजींकडे जा, आचारसंहिता संपू द्या. समितीचं काम सुद्धा चालू आहे. पहिली बैठक औरंगाबादला झाली, दुसरी बैठक पुण्याला झाली. समितीला गठीत झाले किती जणांना माहिती आहे? पीव्ही आदर्शची समिती हात वर करा. करावं आहे त्याला काही चर्चा आहे ना आपली. आदर्शची समिती कोणाला माहिती आहे? सगळ्या व्हॉट्सअपवर काय बंडल बोलतात आहे, व 4-5 जणांवर. आता मला सांगा किती लोकांनी निवेदन दिले, पीव्ही आदर्शची पोस्टरी पाठवून दिली की आमच्या समाजाची अशी कोण, ते पण त्यांना संघटना, ते पण त्यांना चेतन. आपली नैतिक जबाबदारी आहे ना. मला येऊन तरी सांगा, दादा माझ्याकडे हे आहे, दादा माझ्याकडे ते आहे, दादा असं करायला पाहिजे, दादा तसं करायला पाहिजे. तिथं जा, त्याचं ऑफिस आहे पीव्ही आदर्श, माहिती आहे मला, विचारा. पण आपण स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे, नागरिक म्हणून, समाजाचा बांधव म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून. म्हणजे तिला आपला आहे, आपल्याला सांगायला कोणी येणार नाही. त्यामुळे तयारी करा, चिंता करू नका. एसटीचा, दाखल्यांचा आणि व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे. समिती आपण त्यासाठीच नेमले. मुख्यमंत्री आपले बरोबर आहे, चांगली व्यक्तिमत्व आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो. नाहीतर मी कधीच कोणाची, तुम्हाला माहिती आहे ना, मी मंचावर उभा आहे तरी पण आपण काय कोणाचं काय खात नाही. आजपर्यंत कॉन्ट्रॅक्ट पण घेतलेलं त्यांचं, तो कुठली काय बदली पण केली काय. महाराष्ट्रात कुठेही विचारा, मंत्रिमंडळात कोणालाही विचारा, दादा किंवा चेतन पाटील कुठलं काय काम घेऊन आलं. वैयक्तिक आपलं काहीच नाही, देवाने सगळं दिले. तुमचे प्रेमाने ती आमदारकी भेटलेली आहे, तुमच्या ताकदीवरती मी आधी तो उभा आहे. आम्हाला काय पाहिजे, पण तुम्ही दुखी आहे म्हणजे आम्ही तुमचं काम झालं नाही म्हणजे आमचं अपयश आहे. तुमचं अपयश नाहीये ते,
नेतृत्व म्हणून आम्ही सुद्धा झगडतोय, नेतृत्व म्हणून आमचं अपयश येते, आम्ही सुद्धा आमचं अपयश यशाकडे न्यायचा प्रयत्न करतोय. पहाड सिंग मागच्या वेळेस किती बोलले लोणावळ्याला, तळमळ आहे विचारायची. कधी आमदाराला बोलावं दम पाहिजे, तुमचं थोडं कंट्रोल पाहिजे. इलेक्शन येते सगळी जण आपल्याकडे, पण कंट्रोल ठेवा.